नमस्कार मंडळी. मी अख्खे मसूर आणि उडदाची डाळ एक एक वाटी घेतलं आहे आणि त्यात एक कांदा, एक टॅमॅटो, एक चमचा तेल आणि हळद हे सगळं टाकून मी कुकरला शिट्टी करून घेतली. आणि इकडे बघा शेतीची कामं चालू आहेत आमच्या दारात. आणि या आमटीसाठी भरपूर पाणी लागतं म्हणून 2 तांबे पाणी आधीच टाकलं होतं आणि नंतरसुद्धा त्यात 2 तांबे पाणी टाकलं आहे. आता मी घेतलेले आहेत 4-5 हिरव्या मिरच्या आणि भरपूर सारा लसूण आणि तो मी चेचून घेतला आहे. आणि या हिरव्या मिरच्या तिखट नाही आहेत म्हणून जरा जास्त घेतल्या होत्या. आणि 2 चमचे तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि जिऱ्याची फोडणी केलेली आहे. आणि ही फोडणी छान भाजल्यानंतर त्यात मी तिखट टाकलेलं आहे, जे आपला घरगुती मसाला आहे तो. आणि मग मी ती फोडणी ओतलेली आहे. या आमटीमध्ये मीठ आणि कसुरी मेथी टाकली. आमटी तीच असते, पण मी काय करते ना, नेहमी फोडणीचा प्रकार बदलते. मग मुलांना त्यात काहीतरी ना वेगळं असल्यासारखं वाटतं आणि मुलं पोटभर जेवतात. तर ही माझ्या मुलांची एकदम आवडीची आमटी आहे. आणि आमच्या इकडची नदी आज भरलेली आहे, तर ती मी बघायला जाणार आहे आणि या व्हिडिओचा पूर्ण व्लॉग मी बनवलेला आहे.